नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या यूट्यूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे. आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. सध्या धोंड्याचा महिना म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू आहे. दर 2 वर्षांनी येणारा धोंड्याचा महिना हिंदू धर्मात त्याला फार महत्त्व आहे. त्या महिन्यात मग नव्या जावयाला घरी बोलावून त्याला धोंडे दान आणि धोंडे जेवण दिलं जातं. पाहुण्यांनाही बोलवलं जातं. आता सध्या हा मास संपत येत चाललेला आहे आणि या दर 2 वर्षांनी येणाऱ्या धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मासाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी हे एक छोटंसं गाव आहे. हे गाव गोदावरी नदीच्या किनारी वसलेलं आहे. गोदावरी त्र्यंबकेश्वरहून निघते, मग नाशिक जिल्ह्यातून ती अहिल्यानगर जिल्ह्यात येते, तिथून ती संभाजीनगर जिल्ह्यात येते आणि मग गेवराई नजीकपासून तिचा प्रवास बीड जिल्ह्यातून सुरू होतो आणि पुढं माजलगाव येतो. त्या माजलगावच्या पासून अवघ्या 22 किलोमीटरवर पुरुषोत्तमपुरी आहे आणि तिथं विष्णूचा अवतार असलेल्या पुरुषोत्तमाचं भारतातलं एकमेव मंदिर आहे आणि म्हणूनच पुरुषोत्तम मासात या पुरुषोत्तमाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दर 2 वर्षांनी येत असतात. यावर्षीही भाविकांची रीघ लागलेली दिसून आलेली आहे. एरवी लगेच दर्शन घडणारं हे मंदिर पण या धोंड्याच्या महिन्यात भाविकांना 4 ते 5 तास दर्शनासाठी लागतात, असं जे पुरुषोत्तमपुरीला दर्शनाला गेले होते त्यांचं म्हणणं आहे. तर या पुरुषोत्तमपुरीत आज साधारण 10 ते 12च्या दरम्यान एक गोदावरी नदी नाव उलटली, ज्यात नावेत 50च्या आसपास भाविक होते. नाव उलटल्यावर प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. या ह्याच्यात लोणार तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील प्रणिला राठोड या 55 वर्षाच्या भाविक यांचा मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध भाविक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि एक अल्पवयीन मुलगा जो की त्या नावेतच प्रवास करत होता तो बेपत्ता आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. पुरुषोत्तमपुरीत गोदावरी नदीत झालेला हा अपघात दुःखद असाच आहे. पुरुषोत्तमाच्या दर्शनाला आलेल्या भाविक त्या बोटीत बसून दुसऱ्या मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला असावा असा कयास आहे. अपघाताचं वृत्त कळताच स्थानिक लोक, त्याचबरोबर माजलगावचं तहसीलदार, आपत्ती निवारण यंत्रणा तिथं पोचलेली आहे आणि मदत कार्य सुरू आहे. 50 पैकी हे 3 जण वगळता इतरांना वाचवण्यात यश आलं असावं असं प्रशासनाचं म्हणणं आहे. नेमकी बोटीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते का त्या बोटीला काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ही बोट उलटली, याचं तपास पोलीस करत आहे. त्या दुर्घटनेबद्दल बीडच्या जिल्हाधिकारी यांनी पण दुःख व्यक्त केलं आहे आणि सर्व भाविक हळहळ व्यक्त करत आहेत.
पवित्र अशा या धोंड्याच्या महिन्यात अनेक भाविक विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. त्यामुळंच तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचा विठ्ठल, आळंदीचं ज्ञानेश्वर मंदिर असो की दिवस तुकोबाराचं, जेजुरीचं खंडोबाचं, कोल्हापूरचं अंबाबाईचं, या सर्व मंदिरात सर्व मंदिरं सध्या भाविकाच्या गर्दीने फुलून गेलेली दिसतात. गावोगावी अगदी प्रत्येक गावात प्रत्येक घरी धोंडे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला जातो. नवीन जावयाला सासरवाडीकडचे लोक धोंड्यात घालून सोन्याची अंगठी किंवा त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना आहेर देत आहेत. त्यातच परवाच त्याच ज्या बीड जिल्ह्यात आज बोट बुडून दुर्घटना घडली, त्याच बीड जिल्ह्यात एक घटना अशी घडली की जावयाला धोंडेदान करायचं होतं. जावयाला धोंडेदानात अंगठी द्यायची होती आणि ही अंगठी जे खायचे धोंडे असतात त्यात हे करून द्यायची होती. नेमकं जेवण वाढायच्या अगोदरच हा खायचा धोंडा की ज्यात सोन्याची अंगठी होती, ती अंगठी तो धोंडाच एका मांजरानं तिथून पळवला. मांजरानं त्याच्या भुकेसाठी तो धोंडा पळवला असणार. मात्र मग हे लक्षात येताच त्या ज्यांच्या घरी हे धोंडेदानाचं जेवण होतं त्या गृहस्थांनी त्या मांजराला पकडून ठेवलं, त्याला बांधून ठेवलं. 2-3 दिवस त्याला तसंच बांधून ठेवल्यामुळं हे मांजर मृत्युमुखी पडला असून त्यानं खाल्लेला सोन्याच्या अंगठी असलेला धोंडा सापडला की नाही याची माहिती मात्र पुढे आलेली नाही. मान्सून तसा हवा त्या वेगानं पूर्व सरकत नाही असं आता आढळून आलेलं आहे. हवामान खात्यानं याला दुजोरा दिला असून मान्सून आता मुंबईतच दाखल व्हायला 1 ते 2 दिवस लागतील आणि त्यानंतर तो मग घाटावर म्हणजे आपल्या परिसरात येईल असा हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि आज काही भागात हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलेला असला तरी तसा काही पाऊस झाल्याचं वृत्त कुठूनच आलेलं नाही. आता पुढचे 2 दिवस तरी हवामान खातं म्हणतं तसा धुवाधार पाऊस पडेल की नाही याबाबत ही शंका आहे. मात्र जून महिन्याच्या मध्यानंतर मान्सून सक्रिय होईल आणि सर्वत्र धुवाधार पाऊस पडेल असं हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.